शहादा येथे 25 जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्हा व शहादा तालुकातर्फे दर्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपक पाटील होते। उद्घाटन आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून वनश्री मोतीलाल तात्या पाटील, उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे, शहादा पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार साहेब, नगरपालिका सीओ साजिद पिंजारी, आरपीआय जिल्हा अध्यक्ष अरविंद कुवर, जेंट्स ग्रुप संगीता पाटील, नानासाहेब योगेंद्र दुरकर, कार्याध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेश रमाकांत पाटील, व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष नंदुरबार डॉक्टर कांतीलाल टाटिया, तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ उदयोन्मुख पत्रकारांचा सन्मानचित्र, सन्मानपत्र देऊन गौरव दर्पण सोहळा साजरा करण्यात आला। या मोठ्या संख्येने यावेळी पत्रकार व नागरिक उपस्थित होते। प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधडे यांनी केले। आभार रुपेश जाधव, तालुका अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया यांनी मानले। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। लाईफच्या दृष्टीने इन्शुरन्स असेल असे काही मागण्या आपल्या केलेल्या आहेत, त्या मागण्यांमध्ये मी देखील पाठपुरावा करेन। आपल्या सोबत आहे असं मला समजून चला, नेहमीच आपण माझ्या सोबत आहे, मी आपल्या सोबत आहे। तर आज मला थोडं 5चा टाइम होता माझा। व्हॉइस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्हा आणि शहादा तालुका या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा दर्पण सोहळा अतिशय उत्कृष्ट झाला। या सोहळ्याच्या निमित्ताने आपण ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचाही सन्मान झाला। त्यानिमित्ताने एक चांगले विचार मंथन या सोहळ्याच्या निमित्ताने घडलं। व्हॉइस ऑफ मीडियातर्फे गेल्या 2 वर्षापासून जिल्ह्यात अतिशय उत्कृष्ट काम सुरू आहे। या संघटनेतर्फे सामाजिक अनेक उपक्रम आपण राबवले आहेत। रक्तदान शिबिर असो, पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम असो किंवा हेल्मेट वाटप असो, पत्रकारांना या संघटनेने कार्यक्रम केले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आजचाही सोहळा खरोखरच उत्कृष्ट झाला। या सोहळ्याचे संपूर्ण संयोजन व्हॉइस ऑफ मीडिया शहादा संघटनेने केलं होतं। अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी संयोजन केलं, त्याबद्दल त्या सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा।